पाहतोय बघा इथे दुसऱ्या सामन्याला तर पहिला षटकाचा खेळ आपण पाहतो इथे स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं ते आपल्या सोबत आकाश सर जोडले जातील मेन पंच तुषार मेटे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये एक सिंगल इथे मिळाली शून्य आकडा धावपलीवरती होता तो शून्य आकडा पुन्हा हल्ला शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो आम्ही आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्हाला आता इथून पुढे आपण पाहतो या ठिकाणी करावा लागणार आहे अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि फक्त शून्यातून सुरुवात केली नाही तर शून्यातून सुरुवात करून त्यांनी आपलं एक खूप मोठं साम्राज्य उभं केलं आता तुम्ही पहा प्रत्येक जण हा एकमेकांना हरवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे प्रत्येकाला सामना जिंकायचा आहे हा चेंडू यावेळेस हवेमध्ये कव्हर मध्ये केलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला आणि पहिला फलंदाज कोसळतोय पहिला धक्का गणेश दादा महाडिक 11 शिंदवणे पहिला फलंदाज बाद तर बा इथे प्रत्येक जण हा प्रत्येकाला हरवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला बघायला मिळेल आता तुम्ही बघितलं की प्रत्येकाला जिंकायचंय मी आधी सांगितलं तुमचे स्वप्न आहे जिंकायचंय की प्रत्येक जण आज इथे जिंकण्यासाठीच मैदानामध्ये आलेला आहे आता एपीजे अब्दुल कलाम यांचं एक वाक्य जर तुम्ही बघितलं जर कधी तुमच्या वाचनामध्ये आलं असेल तर ते सांगतात एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे तुम्ही एखाद्याला सहज सोप्या पद्धतीने हरवू शकता पण एखाद्याला जिंकणं खूप अवघड आहे आता इथे सुद्धा तुम्ही पहा जिंकण्यासाठी मैदानामध्ये प्रत्येक जण आलाय प्रत्येक जण समोरच्याला हरवण्यासाठी उपस्थित झालाय हा चेंडू यावेळेस खूप जास्त उंच गेलाय किती लांब जाईल इथे मला आपण बघू या चेंडूवरती आता मेन पंचांच्या इशाऱ्याकडे जाऊ स्क्वेअर लेग वन बाउन्स चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार खणखणीत चौकार या चौकाराच्या साहाय्याने धावपलक पहा पुढे जाईल षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये आपण पाहतो इथे संपतोय एक षटकाचा खेळ संपतो अतुलचं पहिलं षटक संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती एक गडी बाद 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर 7 धावा धावपलिकेवरती आहेत जर्सी क्रमांक एम एस धोनीचं यादी आपण बघितला 7 जुलै हा एम एस धोनीचा 7 आकडा धावपलिका तो त्याच्या पाठीवरती घालून खेळत असतो आणि आता इथे धावपलिकेवरती सुद्धा 7 आकडा आहे 45 क्रमांकाचा जर्सी सुद्धा बरेचसे खेळाडू की बरेचसे 45 क्रमांकाचे जर्सी सुद्धा खेळाडू परिधान करून खेळताना तुम्हाला बघायला मिळतात 1999 सालापासून क्रिकेटमध्ये नंबर टाकलेली जर्सी वापरण्यास सुरुवात झाली आणि तिथून प्रत्येक जण आपल्या आवडीचा जर्सी क्रमांक आपल्या टी शर्टच्या मागे टाकून तो खेळाडू खेळू शकतो आता 7 आकडा एम एस धोनीचा आहे कारण त्याचा जन्मदिनांक 7 जुलै आहे म्हणून तो 7 आकडा आपल्या पाठीवरती टाकतो जर्सी क्रमांक 45 बरेचसे खेळाडू घालून खेळत असतात कारण रोहित शर्माचा बरेचसे फॅन वर्ग बराचसा प्रत्येक गावामध्ये मी पाहत आलोय आता 45 आकडा जर्सी क्रमांक रोहित शर्मानं का घातलाय तर त्याच्या आईच्या सांगण्यावरनं त्यानं 45 क्रमांकाचा जर्सी आपल्या टी शर्टच्या मागे टाकलेला आहे रोहित शर्मा माझ्या माहितीनुसार 4 भाषांमध्ये चांगलं बोलू शकतो मराठी हिंदी इंग्लिश आणि तेलुगू रोहित शर्माला 4 भाषा चांगल्या पद्धतीने बोलता येतात यावेळेस क्षेत्ररक्षक अतुल कांबळे मला वाटतं तिथे समोर असावा चांगला प्रयत्न त्याचा होता आणि त्याचा प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू थोड्याशा समोर आपण पाहतो आदळल्या कारणाने आपण पाहतो हा झेल होऊ शकला नाही आणि तिथे आपण पाहतो समोरच्या संघाला आपण पाहतो इथे काही धाव पळून ते पूर्ण करतील 7 आकडा तो धावपलिकेवरती होता तो आता धावपलक थोडासा पुढे सरकतोय आणि धावपलिकेवरती अजूनही एकेरी अंकामध्ये 9 धावा षटक क्रमांक 2 ला झालेली ही सुरुवात तुम्हाला बघायला मिळेल ओ फुल टॉस चेंडू एक चूक आणि हा फुल टॉस चेंडूचा घेतलेला एक खरपूस समाचार चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू मध्ये मेजवानी होती समोरच्या फलंदाजाला आणि ती मेजवानीचा त्यानं दोन्ही हाताने स्वीकार केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं तो चेंडू आता फेकून दिला त्यानं थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार
पुन्हा हा चेंडू यावेळेस थोडासा समोर डान्सिंग डाऊन द विकेट चालत आला होता आणि शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो गेलेला हा चेंडू तिथे आपण बघितला. तिथे आपण पाहतो फक्त एक सिंगल मिळेल. हळूहळू हा धावपलक पुढे चालतोय. पहा फार मोठा गॅप इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कोणताही क्षेत्ररक्षक उभा नव्हता. आडवा बॅटने खेळला फटका डीप मिड विकेट. हा चेंडू जमिनी समांतर फटका सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. तुम्ही पाहता आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येक जण तुम्हाला अगोदर खेळ शिकवतो आणि तुम्ही एकदा का या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठी खेळतो. आता इथे सुद्धा तुम्हाला अशीच काही संकल्पना अशाच काही सामने आपल्याला बघायला मिळतील. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता. कॉटन बोल्टची संधी उपलब्ध झाली होती, मात्र त्या संधीचा फायदा त्याला करून घेता आला नाही. दिवाळी संपलेली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती बऱ्याचशा स्पर्धेंना सुरुवात झाली. बरेच स्पर्धा आपण बघितल्या की बरेचसे सण आपल्याला आता जसे दरवर्षीप्रमाणे आपण साजरे करतो त्या पद्धतीने आपल्याला साजरे करता आले नाही, कारण खूप मोठं संकट आज जगावरती संपूर्ण ओढवलेलं आहे. आणि हा चेंडू यावेळेस सीमारेषेच्या आतमध्ये असेल. धावपलीवरती मी जातो. षटक क्रमांक संपलं जाईल 2 क्रमांकाचं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती ज्या धावा आहेत पहा 22 धावा धावपलीवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे. आता 2 षटक टाकून झाले. 2 षटकांमध्ये 22 धावा बनवलात आणि धावपलीवरती जर आपण बघितलं तर एक षटकर तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाला. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि ज्यानं पहिलं षटक टाकलं कदाचित मला वाटतं तोच खेळाडू षटक क्रमांक 3 ला आपण पाहतो. आता इथे सुरुवात करतोय. तिसऱ्या षटकाला आपण पाहतो. अर्थात ही सुरुवात आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला बघायला मिळतंय आणि धावपलीवरती आपण जाऊ. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 25 धावा धावपलीवरती आपण पाहतो इथे आहेत. आजच्या दिवसातली होणारी ही दुसरी लढत शिंदवणे प्रीमियर लीग. कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहत आलोय आणि बरेचसे स्पर्ध याआधी सुद्धा या स्पर्धेच्या आपण बघितलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण इतक्या छोट्याशा गावामध्ये इतकी मोठी स्पर्धा ऑर्गनायझेशन कमिटी आयोजित करते, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आधी सांगितलं की गावातल्या खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी एक चांगला प्रामाणिक प्रयत्न इथे ऑर्गनायझेशन कमिटीचा आहे. वा, इथे स्वतः संघ मालकांनी टिपलेला जाईल. सुरू दादा स्वतः क्षेत्ररक्षण करतायत आणि अफलातून जाईल आणि अजून एक फार मोठा धक्का इथे आपण पाहतो समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला असेल. गणेश दादा महाडिक 11 हा संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळतोय की गावातल्या आपल्या खेळाडूंना एक चांगल्या लहान मुलांना चांगले क्रिकेट पाहता यावं, चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतो ऑर्गनायझेशन कमिटी सातत्याने कित्येक वर्ष करत आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे. दरवर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि जशी जशी ही स्पर्धा पुढे पुढे जाते तशा तशा या स्पर्धेचा आनंद वाढतोय. जशी जशी स्पर्धा पुढे जाते तशी तशी स्पर्धेचा आनंद आणि आनंद देणारी ही स्पर्धा आहे. गावामधली ज्यावेळेस आपण ही स्पर्धा बघतो, गावामध्ये आता गाव चॅम्पियन हो. हा चेंडू मिड विकेट
जैसे ही गेंद निकली थी बल्ले से महानो मोहरी लिखी ती की मिड विकेट मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. हा चेंडू खणखणीत आणि हा सनसनीत फटका आहे, षटकार. या 6 धावा आपण पाहतोय ते धावपलकीवरती आपण घेऊ आणि या 6 धावांना धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती 31 धावा धावपलकीवरती आहेत. मी सांगतो प्रत्येकाला संधी मिळत तरी कमी असते. मात्र इथे तुम्ही बघा गाव चॅम्पियनची स्पर्धा असल्या कारण आपल्या गावातल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यात येतील आणि इथे सामना पाहण्यासाठी त्यांची हजेरी आपण पाहतो तेही लावतील. षटक क्रमांक संपल्याचा इशारा मेन पंच तुषार मेटे देत आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल 4 क्रमांकाचं. एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 42 धावा 3 गडी बाद. गणेश दादा महाडिक 11. 42 धावा धावपलकीवरती 4 षटकांचा खेळ संपलाय. चांगल्याच पोझिशन मध्ये आतापर्यंत गणेश दादा महाडिक संघ आहे कारण 4 ओव्हर मध्ये 42 धावा म्हणजे एक चांगला स्कोर आहे. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ कदाचित शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून किती धावपलक बनवण्याचा प्रयत्न गणेश दादा महाडिक 11 टीम इथून पुढे करणार आहे हे आपल्याला बघायचंय. कारण मी सातत्याने सांगतो तुमच्याकडे प्लॅन्स खूप महत्वाचे आहे. प्लॅनिंग हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि प्लॅनिंगचे खूप मोठी उदाहरणं सुद्धा आहेत. आता तुम्ही विश्वास नांगरे पाटलांचं जर बुक वाचला असेल मन में है विश्वास, तर त्यामध्ये सुद्धा विश्वास नांगरे पाटलांनी बरंचसं सांगितलंय तुम्ही तुमचं नियोजन कसं असावं. तुमच्या एका दिवसाचं तुमच्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे. तुम्ही एका महिन्याचं, एका आठवड्याचं, तुमचं एका वर्षाचं प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एम एस धोनीला प्रश्न विचारला होता की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय. ज्यावेळेस तू कॅप्टन होता इंडियाचा भारताचा त्यावेळेस बऱ्याचशा संघ श्रृंखला मालिका तू जिंकलेल्या आहेत. हा चेंडू खोलवर पद्धतीचा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता येत नाही या चेंडूचा आणि हा चेंडू वन बाउन्स डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. की त्यावेळेस एम एस धोनीने उत्तर दिलं होतं की एम एस धोनीला प्रश्न विचारला होता की तुझ्या विजयाचं रहस्य काय. त्यावेळेस एम एस धोनीने सांगितलं माझ्याकडे प्लॅन्स आहेत, मी प्लॅनिंग करायचो. मी मैदानाच्या आतमध्ये जाताना मी माझा प्लॅन ए माझ्यासोबत घेऊन जायचो, माझा प्लॅन मी माझ्या बी सोबत घेऊन जायचो आणि माझा प्लॅन सी मी माझ्यासोबत घेऊन जायचो. जिथे माझा प्लॅन ए फसेल तिथे मी प्लॅन बी वापरायचो आणि जिथे माझा प्लॅन बी फसेल तिथे मी माझा प्लॅन सी वापरायचो. त्यामुळं प्लॅनिंग तुम्ही कसं करता याला सुद्धा महत्वाचं खूप महत्व आहे. दुसऱ्या साईडनं जर प्लॅनिंगचं उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही वाचा. शिवाजी महाराजांच्या कित्येक लढाया अमावस्येच्या रात्रीच्या आहेत आणि त्यांचं प्लॅनिंग कसं आहे हे आपल्याला इतिहासात बघायला मिळेल. फुल टॉप हा चेंडू हवाई मार्गानं लेग स्टंपवरती टाकला होता हा चेंडू आणि हवाई मार्गानं हा चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार आहे. या 6 धावा इथे धावपलकीवरती मिळतील आणि या 6 धाव्यानं 50शी ओलांडतोय गणेश दादा महाडिक 11. 52 धावा धावपलकीवरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 52 धावा धावपलकीवरती आहेत. 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. 1-2 पावले पुढे सरसवत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक समोर आहे आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये सुद्धा त्यांना यश येते. क्षेत्ररक्षणावरती सुद्धा क्षेत्ररक्षकाची सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उपस्थित आहात. वाईड ऑर्कर ऑफ स्टंप वरती कदाचित हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला बघायला मिळेल. सोनू दादा टायगर स्वतः सोनू दादा इथे तुम्हाला गोलंदाजी करताना बघायला मिळतील. हा शॉर्टपुट चेंडू आहे फाईन लेग मध्ये. एक छोटा क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे का क्षेत्ररक्षण करतोय, कदाचित लहान मुलगा आहे आणि तो सोनू दादा टायगर्स टीम मध्ये. षटक क्रमांक संपतंय 5 क्रमांकाचं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती आपण जाऊ. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक 3 गडी बाद. 55 धावा. सोनू दादा आपण पाहतो स्वतः त्यांचं गोलंदाजी मार्कवरती तुम्ही त्यांचे षटक बघितलं. आता शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि तो शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बघायचे गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती ते चेंडू ठेवण्यात येणार आहे. भाऊ कांबळेच्या हातावरती कदाचित चेंडू ठेवला जाईल का. सोहेल हा नवीन गोलंदाजी मार्कवरती. आता हे छोटेसे खेळाडू आहेत. मला वाटतं आता शाळा बंद आहेत, अजूनही शाळा सुरू झालेल्या नाहीत आणि जे काही चालू होते ते ऑनलाईन क्लासेस सुरू होते आणि आता 9वी ते 12वी कदाचित आपण पाहतो वर्ग सुरू झालेत. ते पण रोज नाहीत, दिवसाआड त्या शाळा आपण सुरू झालेल्या पाहतोय आणि जे लहान लहान मुलांच्या शाळा आहेत त्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. वाईट बॉल
आणि त्यामुळे तुम्हाला आता इथे लहान मुलांची प्रचंड मोठी गर्दी बघायला मिळते की ते सामना पाहण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. लहान मुलांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे. हळूहळू जसे जसे परिस्थिती सुधारेल तसे तसे आपण पाहतो शाळा कॉलेजेस सुद्धा सुरू होतील. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि आजच्या दिवसातला मला वाटतं सगळ्यात लांब षटकार असावा हा. सनसनीत आणि हा खणखणीत फटका. पुन्हा बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू षटकार. या 6 धावेने धावपलीकडे 62 धावा धावपलीकडे यावेळेस मिस टाइम फटका. स्वतः संघ मालक चेंडू खाली आणि झेल टिपला आणि अजून एक धक्का. धक्का क्रमांक 4 गणेश दादा महाडिक 11 टीम. षटकार आला होता आणि त्या षटकारामध्ये ताकद किती होती आपण सगळ्यांनी बघितलं. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे मिस टाइम बॅटवरती तो चेंडू मिळत झाला नाही आणि त्यामुळे आपण पाहतो तो चेंडू क्षेत्ररक्षक लॉग ऑफ मध्ये सुद्धा संघ मालकांना तो झेल टिपला आणि चौथा फलंदाज इथे कोसळला. 62 धावेंवरती हा चौथा धक्का आहे. तर नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो आता ते खेळण्यासाठी उतरेल. प्लॅनिंग्स मी सांगत होतो शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर त्यांचा इतिहास तुम्ही बघा. त्यांचे प्लॅन्स खूप चांगले असायचे. लॉर्ड माउंट बॅटन इंग्लंडचे आहेत. ते सांगतात जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण प्रहग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. ॲडॉल्फ हिटलरला आपण सगळे ओळखतो. हिटलर म्हटला नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलरची गरज नाही, तर तुमच्या देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे. की हा इतिहास हे प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. जबाबदारीचं काम असतं आणि मी सातत्याने सांगतो जबाबदारीचं कोणतंही वय नसतं. कोणतरी कोणी लहानपणापासून जबाबदारी तो पार पाडत असतो की तो लहानपणापासून एखादा खेळाडू किंवा एखादा माणूस तो लहानपणापासून जबाबदारी पार पाडत असतो आणि 71 धावा धावपलीकडे शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना गणेश दादा महाडिक पुन्हा वेळेस या इथे आपण पाहिला हा जर चेंडू परफेक्ट बॅटवरती जर मिडल झाला असता तर कदाचित हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. मेन पंचांचा इशारा. षटक क्रमांक संपतोय 6व्या क्रमांकाचं. आताच्या धावा किती तुषार सर? एकच धाव आपण पाहतो आताची आणि एका धावेने षटक क्रमांक 6चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. 6 षटकांचा खेळ संपला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे बहात्तर धावा धावपलीकडे आपण पाहतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर इथे बनवल्या जातील. तर येणाऱ्या 36 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 73 धाव्यांची गरज इथून पुढे सोनू दादा टायगर या संघासाठी आपण पाहतो असणार आहे.
73 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या आधीच्या सामन्यामध्ये 71 बनवायच्या होत्या, आता 73 बनवायच्यात. या आधी बनवता आल्या नाहीत, आता बनवता येणार आहेत की नाही हा आपल्याला 6 षटकांचा खेळ झाल्यानंतर नक्कीच समजेल. मात्र आधीचा सामना वेगळा होता, आत्ताचा सामना वेगळा आहे. आता फलंदाज वेगळे असतील, त्यामुळे बघायचे आता 73 धावांची गरज असेल 36 चेंडूमध्ये आणि पहिल्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि 73 धावांची गरज असताना आता पहिल्या ओव्हरपासून एक चांगली सुरुवात आता करावी लागेल, कारण एक धावफलक खूप मोठा आहे आणि प्रतिस्पर्धी खूप मोठा आहे. आता जितका मोठा प्रतिस्पर्धी तितका मोठा खेळ तुम्हाला करावा लागेल. दी बिग स्ट्रगल दी बिग सक्सेस असं म्हटलं जातं. जितका तुमचा मोठा संघर्ष असेल तितकं मोठं यश तुम्हाला मिळतं. यशाची व्याख्या जर तुम्ही बघितली, ज्यानं मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं असं म्हटलं जातं. त्यामुळे वेळ तुमच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे आता बघायचं या वेळेचा कशा पद्धतीनं फायदा करून घेतील समोरचा संघ. सोनूदादा टायगर 11 आणि गणेशदादा महाडिक संघ एक चांगल्या पोझिशन मध्ये. त्यांनी 73 धावेचं एक चांगलं आव्हान समोरच्या संघाला दिलंय आणि ते आव्हान पेलण्यासाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाच्या फलंदाजींची जोडी सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना शिंदवणे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला बघायला मिळेल. अजून 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला सातत्यानं आपण पाहणार आहोत, अशीच आपल्या समोर कंटिन्यू चालू राहणार आहे आणि खूप चांगलीच एक देखणी स्पर्धा आहे. कारण मी सांगितलं की अशी मैदान आता सहजासहजी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि अशी मैदान आता आपल्याला प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत नाही. कारण आता मैदान ज्यावेळेस असतात आता एक एक दीड लाखाच्याही स्पर्धा आपण बघत असतो, मात्र तिथे सुद्धा मागे तुम्हाला जास्त अडचणी भिंत मैदानामध्ये असतात. तिथे सुद्धा डिक्लेरेशन एरिया बरेचसे आपल्याला बघायला मिळतात आणि असं अशी मैदानं राखून ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शिंदवणे गावामध्ये खेळाडूंसाठी इतकं मोठं मैदान आहे ही फार मोठी गोष्ट आहे. आता हवेली तालुक्यामध्ये तुम्ही बघा, हवेली, शिरूर की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा याही तालुक्यांमध्ये होत असतात आणि जिथे तुम्ही पहा की ज्यावेळेस आपण पाहतो अशी मैदान, आता या मैदानावरती नक्कीच मोठ्या स्पर्धा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या होऊ शकतात, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र या मैदानावरती शिंदवणे प्रीमियर लीग कित्येक वर्ष आपण पाहतोय आयोजित केली जाते. ऑर्गनायझेशन कमिटीचं सहकार्य, त्यांना मिळालेली सोबत पहा मोठ्या मोठ्या मान्यवरांची आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उभी करण्यामध्ये आयोजकांना नक्कीच त्यांना मदत मिळत असते आणि सर्व खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म ते निर्माण दरवर्षी करत असतात. आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला आता ही स्पर्धा 3 दिवसाचा हा सोहळा तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता मी बऱ्यापैकी तुम्ही बघा गाव चॅम्पियनच्या बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. आता प्रत्येक गावामध्ये तुम्हाला गाव चॅम्पियनच्या स्पर्धा सातत्यानं आपण बघतोय. हा चेंडू फाईन लेग, क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू डीप फाईन लेग सीमारेषा ओलांडतोय. हा चेंडू सीमारेषा बाहेर, हा 4 धावा. 73 धावेंची गरज आहे आणि 73 धावेंचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चौकार इथे मिळाला आणि ह्या 4 धावेने धावफलक सुद्धा पुढे सरकला. धावफलकीवरती 6 धावा पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 6 धावा धावफलकीवरती आहेत. की पहा आपल्या गावातल्या खेळाडूंना एक चांगला खेळ खेळता यावं, चांगले क्रिकेट पाहता यावं, चांगलं क्रिकेट आपल्या गावामधनं घडावा, यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न ऑर्गनायझेशन कमिटी करते. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला आता गाव चॅम्पियनच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक गावातला खेळाडू सुद्धा एक चांगलं क्रिकेट आता खेळताना तुम्हाला बघायला मिळतोय. जसं जसं क्रिकेट बदललं, आता या आधीचं क्रिकेट फार वेगळं होतं. तुम्ही एक 10-15 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर तुम्ही बघितलं, 2 धावा इथे मिळतील. त्या आधीचं पहा, या आधीचं क्रिकेट खूप वेगळं होतं आणि त्या आधीचं जर 1983-84 पा 1985-90 सालचं जर क्रिकेट तुम्ही आठवलं तर त्या सालचं क्रिकेट सुद्धा खूप वेगळं असायचं. त्यावेळेस गाड्या पहा, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स अवेलेबल नसायच्या. संघ खेळायला जायच्या म्हणल्यानंतर पहा मोठ्या मोठ्या ट्रक्सला हात करून पहा त्या गाड्या थांबून कित्येक खेळाडू खेळायला टुर्नामेंटसाठी जायचे. ट्रकला पहा तिथे म्हणजे अशा परिस्थिती पहिला खूप वेगळ्या असायच्या. पहिलं कुणाला कुणाला तुम्ही बघा उपाशी पोटी घरामधनं मला खेळाडू खेळण्यासाठी निघायचे. कोणाला कधी फिट येत नव्हती, कोणाला कधी चक्कर येत नव्हती, उपाशी पोटी दिवसभर खेळायचे. म्हणजे या आधीचं क्रिकेट खूप वेगळं होतं. आता क्रिकेट बदललंय, डेव्हलप झालंय आणि जसं क्रिकेट बदललंय तसं प्रत्येक खेळाडू आपल्या खेळामध्ये सुधारणा करतोय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
कारण वेळेप्रमाणे आपल्याला बदलता येणं सुद्धा फार गरजेचं आहे. धावपलकीवरती मी जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. 1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 9 धावा, कोणताही फलंदाज बाद नाही. सोनू दादा टायगर्स हा संघ तुम्हाला आता इथे पाहायला मिळेल. 73 धावांची गरज आहे, त्यामधल्या 9 धावा धावपलकीवरती बनवल्यात. तर आता दुसऱ्या षटकाला आपण पाहतो इथे सुरुवात होईल. की खूप चांगले चांगले क्रिकेट जगलेली माणसं आपल्याला बघायला मिळतात, ज्यांनी क्रिकेट बघितलं. आता त्यांच्या काळी अशा युट्यूब सारखे सुविधा उपलब्ध नव्हत्या. कारण आता अलीकडच्या काळामध्ये आता युट्यूब सारख्या भरपूर वेबसाईट आता या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि मी असं म्हणेल की प्रेक्षकांमधला आणि स्पर्धेमधला दुवा मी म्हणेल ह्या वेबसाईट आहेत ज्या कार्यरत आहेत की ज्यांनी हा खेळ प्रत्येक घरामध्ये नेऊन पोहोचवलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण बघतो टेलिव्हिजनवरती आपल्याला बघायला नक्कीच मिळतं, कारण तो मोठा गेम आहे, तो आंतरराष्ट्रीय लेवलवरती खेळला जातो. मात्र टेनिस क्रिकेटचा खेळ सुद्धा प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आता बॉलरचं नाव सांगा. हा, दिनेश. की www.chauka.in प्रवीण गायकवाड आहेत आपल्या सोबत. सर्व www.chauka.in चे त्यांचा एक कॅमेरा आज ह्या मैदानावरती आहे. आडवा बॅटनं हा फटका, क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय. 1 बाउन्स हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. की हा खेळ प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम सुद्धा www.chauka.in न सुद्धा सातत्यानं सुरू ठेवलंय. आणि त्यांच्या कामामध्ये जे सातत्य आहे त्यांनी ते सातत्य कधी कमी पडू दिलेलं नाही. की एक चांगला काम, एक चांगली क्वालिटी देण्याचं काम त्यांचं आहे. आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांचं काम आपण बघितलेलं आहे. आणि शिंदवणे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याआधी त्यांनी काम केलेलं आहे. आणि यावर्षी सुद्धा त्यांना काम करण्याची संधी ऑर्गनायझेशन कमिटीने दिली. आणि स्वतःच प्रवीण गायकवाड आणि टीम त्यांच्या आपल्या सोबत आहे. आणि त्यांचा कॅमेरा सुद्धा आपण पाहतो या मैदानावरती आहे. आणि ते लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात आपण लाईव्ह टेलिकास्ट आता या स्पर्धेचं सुरू आहे, की जे तुम्हाला www.chauka.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. चौका लाईव्ह. हा चेंडू खूप जास्त उंच आणि इथे आपण पाहतोय खूप जास्त दूरवरती सुद्धा षटकार. एकवीस धावा धावपलिकेवरती तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकफुटवरती जात हा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे समोर. आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये सुद्धा थांबवलाय. पण आता धावपलक 73 ची गरज आहे. गरज ही तुम्हाला माहिती आहे. आता गरज हा शब्द मी आधी सांगितलं, छोटा शब्द आहे पण बरंच काही सांगून जातो. आता बरंच काही सांगून जाणारा शब्द. 73 धावांची गरज असताना तुम्हाला तसा खेळ फार करणं गरजेचं आहे. हा चेंडू बॅकफुटवरती जा, स्क्वेअर लेग मध्ये खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक होते तिथे, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू गॅप ओलांडतोय, दरी ओलांडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. 4 धावा. 4 धावा तिथे मिळतील. 4 धाव्याने धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे सुरू असताना 26 धावा धावपलकीवरती आहेत. बघायचं अजून पुढून इथे किती समीकरण, किती कॅल्क्युलेशन समोर आहे. मी आपलं कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो यावर नंतर, की किती चेंडू आणि किती धावींची गरज अजून सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. बॅकफुटवरती जात स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. हा चेंडू जाईल डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे आणि चेंडू त्याने सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला. मात्र फेक थोडीशी त्यानं चुकीची केली आणि ओव्हर थ्रोच्या आपण पाहतो समोरच्या संघाला तिथे काही धावा नक्कीच मिळतील. 3 धावा आणि षटक क्रमांक संपतोय 2 क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा बनवल्या जातील, त्या म्हणजे 29 धावा. तर अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 44 धावींची. की जे यशाचं रहस्य आहे ते फक्त तुमच्याकडे 9 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ते म्हणजे नेव्हर गिव्ह अप. तुम्ही कधी हार मानू नका. स्क्वेअर कट, बॅकफूट, क्षेत्ररक्षक समोर आणि पुन्हा एक चूक आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावा. एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट करतो आणि आपण यशाच्या फक्त एक पाऊल मागे असताना आपण हार मानतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. आपण म्हणतोय आपल्याला नाही जमणार आणि आपण नवीन मार्ग शोधू लागतो आणि आपल्याला नवीन मार्ग नेहमी सोपा वाटत असतो.
हा चेंडू पुन्हा खूप दूर वरती जाईल का? खूप जास्त उंच आणि खूप जास्त दूर आसमान दाखवतोय पुन्हा एकदा हा फलंदाज आणि खणखणीत हा सुद्धा एक षटकार आहे. पहा एक चूक किती महागात ठरते त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. या 6 धावेने धावपलक अर्थात ओसंडी घेतोय पुढे 39 धावा धावपलकीवरती इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक होता धावत होता चेंडूच्या पाठीमागे तिथे 2 धावा तोपर्यंत मिळतील. आणि 2 धावा आपण पाहतो अर्थात आता इथे पूर्ण होतील. 2 धाव्याने धावपलकीवरती बघा 41 धावा षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 41 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो. या आधीच आपण समीकरण बघितलं 44 धाव्यांची गरज होती. आता त्यामधल्या कित्येक धावा बनवून झालेल्या आहेत आणि काही चेंडू टाकून सुद्धा झालेले आहेत. आणि त्यामुळे समीकरण थोडंसं पुढे आलंय. पुन्हा क्षेत्ररक्षक आणि पुन्हा जशी ऍक्शन रिप्ले पाहावे तसे तो चुका करतोय आणि पुन्हा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा तिथे पुन्हा एकदा मिळतील. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 28 धावींची गरज इथून पुढे आहे. 19 चेंडू 28 धाव्यांचं समीकरण. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दिसत नाही मला कुठेही तिथे आणि तिथे झेलही होत नाही. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पळून पूर्ण होतील आणि 2 धाव्याने षटक क्रमांक सुद्धा संपलं जाईल. 3 क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 47 रन्स तर 18 चेंडू आणि अजूनही 26 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. मी आधी सांगितलं की आपण यशाच्या फक्त एक पाऊल मागे असताना आपण हार मानतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. आपण म्हणतो हे आपल्याला जमणार नाही आणि आपण नवीन मार्ग शोधू लागतो. कारण नवीन मार्ग नेहमी आपल्याला सोपा वाटतो कारण तेव्हा आपल्याला अपयशाची भीती वाटत नाही. पण एकदा नवीन मार्ग शोधला आणि त्यावर चालू लागलो आणि अपयश आले तर आपण तो पुन्हा मार्ग सोडून देतो. हे असंच चालत राहतो आणि आपण जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही आणि आपण मग नशिबाला देवाला बॉसला दोष देत बसतो. चिकाटी आणि सातत्य हे यशाची महत्वाची सूत्र आहेत. तुमच्याकडे चिकाटी आणि सातत्य असणं फार गरजेचं आहे. आता इथे आपण पाहिलं लॉग ऑफ मध्ये आलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाने चेंडू थांबवला सीमारेषेच्या आतमध्ये. तिथे धावा मिळतील काही 49 धावा धावपलकीवरती चौथ्या षटकाला झालेली ही सुरुवात आहे. बॅटसिकट घेणारा हा चेंडू आणि मेनपंच तुषार मेटे सरांचा इशारा. सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 4 धावा. 53 धावा धावपलकीवरती 53 रन्स ऑन बोर्ड आणि तुम्ही पहा ही 53 धाव्यांची रंगलेली पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळेल. वार्ड क्रमांक 3 संघाचे संघनायक आणि वार्ड क्रमांक 2 चे संघनायक आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण इथे टॉस करण्यासाठी ताबडतोब संपर्क करा. यानंतर वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 2 ची गाठ पडणार आहे आणि इथे अविनाश आंबळे आहेत. आता ते कोणत्या वार्ड मध्ये खेळतायत हे मला बघायचंय. हा चेंडू खूप सुरेख आहे. गुड लाईन अँड लेंथ गुड स्पॉट्स वरती हा चेंडू होता आणि त्यामुळे फलंदाजाला बीट करणार हा चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे समोर आहे. इथे आपण पाहतो तो आता कोणते चूक करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या खेळाडूचं बघायला मिळालं. 54 धावा धावपलकीवरती इथून पुढे फक्त गरजेचे असतील 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज बघा सामना जिंकण्यासाठी. आता इथून पुढे मैदानामध्ये सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि बघा आता सामना इथून पुढे जाणार कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जो कव्हरला क्षेत्ररक्षक खेळाडू करतोय त्याकडनं जर 2-3 चौकार सुटले नसते तर आता परिस्थिती वेगळी असते. मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस इथे होतोय. वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 3 या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण बघणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक मला वाटतं टॉस संपन्न होतोय तिथे. यानंतरचा तो सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना पाहायचं आता कशा पद्धतीने इथून पुढचा सामना इथून पुढचा प्रवास पूर्ण करणार आहेत हे दोन्ही संघ. कारण मी सांगितलं याआधी 71 धावा बनवता आल्या नाहीत.
मात्र इथे हा सामना वेगळा आहे आणि इथे बघा अगदी जवळ हा सामना आलाय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना आता इथे दोन्ही संघ विचारविनिमयामध्ये पडलेले आहेत आणि आता एक हाय व्होल्टेज हा ड्रामा बघायला मिळेल. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना आता रेल कडचा ज्याने टी शर्ट परिधान केलाय गोलंदाजी मार्कवरती अर्थात शिवा जो गोलंदाजी मार्कवरती आपल्या चेंडू हातावरती त्याने ठेवलेला आहे. हो आणि पहा यावेळेस शिवाचा पहिला चेंडू निर्धाव आहे आणि ह्या एका निर्धाव चेंडूने समीकरण पुन्हा एकदा पालटलं जाईल. 11 चेंडू आणि 15 धावा. ऑफस्टंप फुल पा ऑफस्टंप वरती हा चेंडू खोलर पद्धतीचा क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एक चूक आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. पहा मैदानामध्ये चुकांवर चुका या बऱ्याचशा तुम्हाला आता फिल्डिंग टीम कडनं बघायला मिळत आहेत की ह्या चुका त्यांना कुठेतरी आता या काटड सारख्या टोचणारे असतील. आता त्यांचा ज्यावेळेस सामना होईल त्यानंतर ते विचार करतील की ह्या चुका आपल्याकडनं झाल्या नसत्या तर हा चेंडू जातोय थेट एस्टांवरती आदळतोय जाऊन क्लीन बोल्ड. आणि पहा इथे अजून एक पहिला धक्का मला वाटतं कदाचित सोनू दादा टायगर्स शिंदवणे. आता पहा इथे एक विकेट मिळाली. समीकरणामध्ये आपण जाऊ. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 11 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 9 चेंडू आणि 11 धाव्यांचे समीकरण असताना आता स्वतः संघ मालक मैदानामध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो इथे उतरलेले आहेत. 9 चेंडू आणि 11 धावींची गरज असताना बघायचं आता सोनू दादा स्वतः नॉन स्ट्राईक एंडला कदाचित स्ट्राईक एंडला असतील कारण बोल्ड झाला होता खेळाडू आणि त्यामुळे स्वतः स्ट्राईक त्यांच्या जवळ असेल. 9 चेंडू आणि 11 धावा. बा 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असताना बघायचं आता या चेंडूवरती सोनू दादा काय करणार आहेत. ओ पहिला चेंडू हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो इथे होता. आता जो गोलंदाज आहे तो डावखऱ्यातच आहे. मी आधी सांगितलं त्यांच्याकडे त्या डावखऱ्याताच्या गोलंदाजांचे जे चेंडू आहेत ना ते थोडेसे वळण घेतात स्विंग करत असतात. हा चेंडू पास सोनूदादा टायगर्स सारता स्वतः संघ मालक शांत डोक्याने खेळले. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सोनूदादांनी केला नाही. आयुष्यात दोन गोष्टी तुमची प्रतिमा ठरवत असतात बघा. तुमच्याकडे काही नसतं तेव्हा तुमचा संयम आणि तुमच्याकडे सगळं असतं तेव्हा तुम्ही दाखवलेलं तुमचं वागणं. आता इथे सोनू दादांनी संयम दाखवला मी असं म्हणेल कारण माहितीये परिस्थिती काय आहे समोर. ओ पहा ऑफ वरती असणार हा चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती मिडल होत नाही आणि षटक क्रमांक सुद्धा संपलं जातंय 5 क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती आपण पाहू 63 धावा धावपलीवरती आहेत. तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये अजूनही 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असताना अगदी जवळ आलेला हा सामना. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण मैदानामध्ये बघा. बिग फाईट ह्या दोन संघांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. दोन मातबर प्रतिस्पर्धी समोरासमोर आहेत आणि ही दोन डोंगरांची होणारी टक्कर आहे. एकाच गावामधले असणारे हे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोरासमोर तुम्हाला उभे थाटलेलं बघायला मिळतील आणि 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये अजून 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. साखळी पद्धतीने सामने आपण खेळवतोय 73 धावींची गरज होती आणि सामना बघा आता येऊन ठेपला शेवटच्या 6 चेंडू मध्ये आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये अजूनही 10 धावींची गरज असताना आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज आहे वैभव. वैभव महाडिकच्या हातावरती चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती एक चांगली गोलंदाजी वैभव महाडिकला तर करावीच लागेल. डीप कव्हर पॉइंट दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांकडे अपील आणि पंचांना केलेलं बोट आकाशाकडे. अरे आकाशात काही नाही. इथे धक्का क्रमांक अजून एक स्वतः संघ मालक बाद. फक्त एकच सिंगल आता या धावे या चेंडूवरती मिळेल. 6 चेंडू आणि 10 धाव्यांचं समीकरण आता हे एका धावेनं पालटलं जातंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहतील आणि शेवटच्या 5 चेंडू मध्ये अजूनही 9 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 5 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण बघा कशा पद्धतीने आता हा सामना होणार आहे इथून पुढे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतोय उपस्थित होतोय.
आणि ह्या खेळाडूला आता सेट होण्यासाठी टाइम नाही, कारण फक्त शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 9 धावेंची गरज. आणि पहा हा सुद्धा डॉट निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग पंचांना पार करत गेलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. मुन्ना मुन्ना येडगे, आपण आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा. आपल्याला अविनाश आंबळेंनी आवाज दिलाय. मुन्ना या आपण इथे. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. लॉग ऑफ क्षेत्ररक्षक आणि चेंडू त्यानं थांबवलं सीमारेषेच्या आतमध्ये. फेक सुद्धा खूप अफलातून आहे आणि इथे आपण पाहतो या चेंडूवरती धावा पळून मिळतील त्या 2. आणि ह्या 2 धावेनं पुन्हा आपण जाऊ कॅल्क्युलेशनमध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावेंची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावेंचं समीकरण. आणि इथे पहा या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही, त्यामुळे आपण पाहतोय समीकरण पालटलंय. शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता गरजेच्या आहेत त्या 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. आता षटकाराची गरज आपण पाहतो इथे आता गरजेची आहे सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं 1 चेंडूवरती जर षटकार खेळला तर नक्कीच हा खूप मोठा फटका असेल, तो म्हणजे सोनू दादा टायगर साठी. आणि यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि सामना